तर चालायला जातो, योगा करतो. बघा, चालणं आम्ही सांगतो कोणी करायचं, तर काहीच जमत नाही ना त्यांनी चालणं. म्हणजे कोणी म्हातारी माणसं ती जिमला जातील का, पोहायला जाऊ शकतात का, डोंगर चढू शकतात का, सायकलिंग करू शकतात का, नाही. पण आपण करू शकतो. हे लक्षात घ्या. बघा, स्त्रीमध्ये इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे नॅचरली फ्लेक्झिबिलिटी आहे. ज्या कोणी योगाच्या वर्गाला जात असतील, उत्तम आसन बायका करतात का पुरुष करतात? कारण आमच्याकडे ती नॅचरल टेंडन्सी आहे लवचिकता, ती पुरुषांमध्ये नाही. आम्ही काय करतो, जे आहे तेच एनहान्स करायचं, तेच वाढवायचं. किंबहुना बायकांनी जर जिम केली तर त्यांचे मसल्स, आपण मस्क्युलाईन आहोत का? आपले मसल्स ऑलरेडी वीक आहे. मोठं वजन उचलायचं की नवऱ्याला बरोबर आहे ते उचलवा, नाही जमत आपल्याला, कारण तो मस्क्युलाईन आहे. त्याच्याकडे टेस्टोस्टेरोन नावाचं हॉर्मोन आहे, आपल्याकडे इस्ट्रोजन आहे जे लवचिकतेचं हॉर्मोन आहे. तेच का वाढवत आहे, जे कमी आहे ते वाढवा ना. म्हणून जिमचा व्यायाम खरं बायकांनी करायला पाहिजे. परवा मी बोलले होते, फक्त इलॅबोरेशन नाही केलं मी, एकाच वाक्यात ते बोललं. पुरुषांनी योगा करावं, कारण ते जर योगा केलं तर पुरुषांमध्ये येणारा हार्ट अटॅक, बीपी, डायबेटिस हे त्रास त्यांना कमी होणार आहे. दुर्दैवाने समाजात हा अवेअरनेस नाही. तुम्ही स्ट्रॉंग आहात पण तुमच्याकडे लवचिकता नाहीये, म्हणून तर मग त्या रक्तवाहिन्या त्या ठिसूळ व्हायला लागतात, कडक व्हायला लागतात, म्हणून तुम्हाला हार्ट अटॅक येतो. तर तुम्ही जरा व्यायाम केला तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणून व्यायाम हा 1 तास हा स्वतः मनावर बिंबवा की तो मी करणारच आहे.